ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी पुन्हा एकदा सातारच्या मिनी मंत्रालयावर भाजपचा झेंडा फडकणार असा दावा केलाय. शिंदेसेना किंवा सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कोणताही पाठिंबा जाहीर केलेला नसताना जयाभाऊंचे हे विधान समोर आल्याने सातारच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय. त्याचवेळी राष्ट्रवादीतील घड्याळाची टिकटिक कायम ठेवण्यासाठी जोरदार तयारी सुरू झालीय. आतापर्यंत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवणाऱ्या राष्ट्रवादीमुळे सातारच्या राजकारणात नवा ट्विस्ट आलाय. राज्यात दोस्ती, साताळ्यात कुस्ती असं वातावरण असतानाच आता एक पत्ता उखडण्यास सुरुवात झालीय. त्यामुळेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण साताऱ्यातील ताज्या राजकीय घडामोडींचा सखोल वेध घेणार आहोत. अजितदादांच्या अकाली जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. त्यांच्या पश्चात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान झालेल्या सुनेत्रा पवार साताऱ्यात भाजपला पहिला राजकीय झटका देणार की जयाभाऊंच्या नेतृत्वात भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी होणार याचा आजच उलगडा आज आपण करणार आहोत. पण त्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण अजून यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजप पुढे ऑपरेशन लोटसचा पर्याय आहे, तर राष्ट्रवादीला शिंदेसेनेबरोबर सोबत कायम ठेवावी लागणार आहे. तरच मिनी मंत्रालयावर घड्याळाची टिकटिक कायम राहू शकते. पण शिंदेसेनेच्या मौनाने सातारचा गुंता आणखी वाढलाय. हा नेमका गुंता काय ते समजून घेण्यासाठी आपल्याला साताऱ्यातील नेमकं संख्याबळ काय हे समजून घ्यावं लागेल. जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल. सातारा जिल्हा परिषदेत एकूण 65 जागा आहेत. मिनी मंत्रालयात स्वतःचा अध्यक्ष बसवण्यासाठी आणि सत्ता स्थापन करण्यासाठी 33 हा बहुमताचा जादू याकडा गाठणं आवश्यक आहे. निवडणुकीपूर्वी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. निकालानंतर कोणत्याही एका पक्षाला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाहीये. या निवडणुकीत स्वबळावर सत्तेत येण्याच्या तयारीत असलेल्या भाजपला सर्वाधिक पण केवळ 27 जागा मिळाल्याने त्यांचा स्वप्नभंग झाला. एका अपक्ष सदस्याचा त्यांना पाठिंबा असल्याने भाजपचं एकूण संख्याबळ हे 28 वर पोहोचले. दुसरीकडे गेल्या वेळच्या सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला 20 जागा मिळाल्या असून त्यांनी काँग्रेसच्या एका विजयी सदस्याला आपल्या गटात सामील करून घेत 21 सदस्यांचा स्वतंत्र गट जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदवला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 15 जागांवर यश मिळालंय. याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 1 जागा मिळालीय. सत्ता स्थापनेसाठी नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध. राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या पक्षांचे नेतेच साताऱ्यात मात्र एकमेकांसमोर उभे खाकले. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यात उघडपणे शाब्दिक युद्ध रंगल्याचं आपण गेल्या आठवड्यात बघितलं होतं. त्याचा पुढचा अंक मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालाय. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होईल असा पुनरुच्चार जयाभाऊंनी केलाय. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की महायुतीत आम्ही सहकारी पक्ष म्हणून काम करतो. निवडणुकीत स्वतंत्र लढताना काही मतभेद झाले असतील, किरकोळ चर्चाही होत असतील, मात्र सत्ता स्थापन करण्याची वेळ येईल तेव्हा सातारा, सांगली, धाराशिव आणि सोलापूरमध्ये भाजपचाच अध्यक्ष असेल यात कोणतीही शंका नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुती म्हणून सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आम्ही निवडणूक स्वतंत्र लढलो असलो तरी निवडणुकीनंतर एकत्र येऊन काम करावे अशी आमची भावना आहे. मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की अध्यक्ष भाजपचा होईल, त्यामध्ये कोणतीही शंका नाही. कोणत्या घडामोडी घडत आहेत त्यावर मुख्यमंत्री आणि आमचे सर्वांचंच बारकाईने लक्ष आहे. याआधी जयकुमार गोरेंनी चमत्कार घडवण्याचीही भाषा केली होती, हे इथे ध्यानात घेतलं पाहिजे. आता त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या पातळीवर घडामोडी सुरू असल्याचं स्पष्ट केलंय. ऑपरेशन लोटस की घड्याळाची टिकटिक. मंत्री गोरे यांच्या चमत्काराच्या भाषेमुळे साताळ्यात भाजप ऑपरेशन लोटस राबवणार असल्याची दाट शक्यता निर्माण झालीय. भाजपकडे 28 जागांचा पाठिंबा असून बहुमतासाठी त्यांना केवळ 5 जागांची गरज आहे. इतर पक्षांमधील असंतुष्ट सदस्यांना गळाला लावून भाजप स्वतःचा अध्यक्ष बसवण्यासाठी पडद्यामागे वेगाने हालचाली करत असल्याचं जयाभाऊंच्या या विधानाने स्पष्ट झालंय. तर दुसरीकडे गेल्या 20 वर्षांपासून सातारा जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. ही सत्ता कायम राखण्यासाठी मंत्री मकरंद आबा पाटलांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसनेही दंड थोपटलेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी स्पष्ट केलंय की राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असून अध्यक्ष हा राष्ट्रवादीचाच होईल. राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेचे संख्याबळ एकत्र केल्यास ते 35च्या पुढे जातं, जे बहुमतासाठी पुरेसं आहे. राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची ही प्रतिक्रिया सातारच्या राजकारणाची दिशा सांगणारी आहे. आतापर्यंत शांततेत ऑपरेशन करण्याच्या भूमिकेत असलेल्या राष्ट्रवादीने आता भूमिका जाहीर केलीय. वरून पाठबळ मिळाल्यानंतरच स्थानिक पातळीवरही आक्रमक भूमिका घेतल्याचं म्हटलं जातंय. सुनेत्रा पवार यांची कसोटी. जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड 20 मार्च पूर्वी करायची आहे, पण अजूनही जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नाही. 15 मार्चच्या आसपास निवडीला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.
जयाभाऊंच्या ऑपरेशन लोटसचा फुगा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेनेचे सदस्य हे दूरवर आहेत. राष्ट्रवादीचे सदस्य महाराष्ट्राबाहेर आहेत. निवडणुकीच्या दिवशीच ते साताऱ्यात येणार आहेत. पण स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीला भाजपच्या थेट विरोधात भूमिका घेण्याचा अधिकार नाहीये. राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या निर्णयावरच साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार की नाही हे ठरणार आहे. अजितदादांच्या जाण्याने पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढत आता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा हाती घेतलीय. सुनेत्रा वहिनींसमोर साताऱ्याचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचा मोठा आव्हान आहे. साताऱ्यात 4 मातब्बर मंत्री असतानाही शिवसेनेला सोबत घेऊन भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याची मोठी राजकीय खेळी त्यांना यशस्वी करून दाखवावी लागणार आहे. ही त्यांच्या नेतृत्वाची पहिली परीक्षा असणार आहे. भाजपला पाठिंबा देऊन धाकटेपणा स्वतःकडे घेतल्यास त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतात. त्यामुळे भाजपला शरण जाणार की घड्याळाची टिकटिक कायम राहणार यावरच सर्व काही अवलंबून आहे. पण राजकारणात कोणतीही गोष्ट निश्चित नसते. गेल्या काही दिवसात शिवसेनेकडून शंभूराजे देसाई यांचं सातारच्या सत्ता स्थापनेबाबत कोणतंही वक्तव्य आलं नाही, ही सुद्धा एक महत्त्वाची घडामोड आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार आपल्या राजकीय कौशल्याने भाजपला साताऱ्यात पहिला आणि मोठा धक्का देणार की जयाभाऊंच्या इशाऱ्याप्रमाणे खरोखरच एखादा चमत्कार घडून भाजपचा अध्यक्ष विराजमान होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? साताऱ्याच्या या सत्ता संघर्षात नेमका कोणाचा विजय होईल? सुनेत्रा पवार यांची रणनीती भाजपच्या ऑपरेशन लोटसचा फुगा फोडणार की जयाभाऊंच्या चमत्काराला यश येणार? तुमचं मत खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.